नगरमधील दैनिक समाचारचे माजी संपादक सतीश काणे यांना नगरमध्ये आयोजित शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी विविध मान्यवरांनी काणे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा गौरव करून अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली आहे। नगरमधील लोकप्रिय सायन दैनिक समाचारचे माजी संपादक सतीश काणे यांचं 29 मार्च रोजी निधन झालं। नगर प्रेस क्लब आणि समाचार परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चितळे रोडवरील ऋग्वेद भवन येथे शोकसभा आयोजित केली होती। यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजी आमदार नंदकुमार झावरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड, अभय आगरकर, उपमहापौर मालन ढोणे, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सर्वांनीच आपल्या मनोगतात काणे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करून एक अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली आहे। हा वाढत असताना एक 4-5 वर्षानंतर मात्र त्यात खंड पडला। पुढे एक थोडक्यात प्रवास सांगतो। मला इथे भावना व्यक्त करणे माझ्या व्यक्तिशः माझ्या दृष्टीने थोडं अडचणीचं होतं। एक 4-5 वर्षांनी व्हरायटीचं दुकान ज्यावेळेस शशिकांत चंगेडे यांचं बंद झालं तर आमचा संपर्क कमी झाला। पुढे लोकसत्तेची जबाबदारी वाढली, त्याच्यामुळे माझा वेळ कमी झाला। परंतु त्याच्यानंतर जेव्हा केव्हा बॉसनं थांबायची वेळ ध्यानी मनी नसताना मला बॉसने जेव्हा बोलवलं, वास्तविक मलाही आता नगरमध्ये पत्रकारितेमध्ये 35-36 वर्ष झाली, पण अर्थकारण त्यातलं बिझनेस माझा काही त्या विषयाशी संबंध नव्हता। माझ्या धाकट्या बंधूंना एकदा बॉस कार्यक्रमात भेटले। त्यांची खंत अशी होती की महेंद्र येत नाही, आजकाल भेटत नाही, काही नाही। त्याचं कारणच होतं की लोकसत्तेतला वाढता व्याप पत्रकार क्षेत्रामध्ये अत्यंत विचारवंत, साधा, शांत आणि सायन दैनिक कसे असावे याचा आदर्श घातला असेल तर सतीश भाऊंनी घातला। आपण पाहतो का नगर शहरामध्ये अनेक सायन दैनिक आहेत। सायंकाळचे सगळेच पेपर जरी आले तर जोपर्यंत आपण समाचार वाचत नाही तोपर्यंत ती पूर्ण सरकत होत नाही। आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने या नगर शहरामध्ये पत्रकारिता केली, खरं म्हणजे अत्यंत उत्कृष्ट असा पत्रकार आपल्या म्हणून निवडून गेलेला आहे। त्यांचे माझे संबंध राजकारणामध्ये संबंध असतात, कौटुंबिक संबंध असतात, परंतु राजकारणामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी सांगणारा असा व्यक्तिमत्व सतीश भाऊ होते। आणि त्याच पत्रकारितेतून ते पुढे वाटचाल करता करता सतीश काणेजींनी वर्तमानपत्र अजून सुरू केलं। त्या कालखंडामध्ये खिळ्यांच्या चळवळीपासून तर वेगवेगळ्या जसं परिवर्तन वर्तमानपत्रात होत गेले, ती नवीन जी काही होत आहे परिवर्तनं ती त्यांनी ताबडतोबीनं स्वीकारली। सर्वात पहिल्यांदा प्रेसचं मशीनही त्यांनी आणलं आणि त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं प्रिंटिंग कसं जाईल, त्यांचा कागदाचा आत्तापर्यंतचा एकाच पद्धतीचा कागद ते नेहमी वापरत होते आणि त्याच्यातून एक लोकांना समाचारबद्दल म्हणजे लोकांना जाहिरात कोणत्या पेपरला दिली पाहिजे तर ती समाचारमध्ये दिली तर तिला जास्त आपला प्रचार आणि प्रसार होईल, ही मानसिकता शहरातल्या जनतेची करण्यामध्ये त्यांचा एक मोठा योगदान होतं। अशा पद्धतीने एक वर्तमानपत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं। गेले 23-24 वर्षापासून सतीश हे काम करायचं अत्यंत दिलदार, मनमोकळा, त्याचं हास्य जे होतं सतीशचं ते खळखळून हास्य जे म्हणतात अशा पद्धतीचं हास्य होतं। व्यक्तिगत प्रेमाचे संबंध होते। ते वृत्तपत्र गेले 40 वर्ष मी पाहतो, जुना आहे त्यापेक्षा, परंतु ज्या काळामध्ये नगर शहरामध्ये गिरणी कामगारांची विशेषतः हातमाग कामगारांची संघटना प्रभावी होती, विडी कामगारांचे प्रश्न अत्यंत प्रभावी होते, ते प्रश्न वृत्तपत्रामध्ये त्या काळात मांडण्याचं धाडस, मैत्री आणि पत्रकारिता यामध्ये त्यांनी कधी गल्लत केली। मैत्रीला मैत्री ठिकाणी आणि पत्रकारितेला पत्रकारिते ठिकाणी त्यांनी, म्हणून त्यांच्या जाण्यामुळं नगर शहराबरोबर जिल्ह्याबरोबर पत्रकारितेचे मोठं नुकसान झालेलं आहे।
फक्त जातानाही त्यांनी जे दक्षता घेतली की समाचार हे नगरचं एक अग्रणी सायन दैनिक आहे, याला याच उंचीवर पुढे घेऊन जाणारा एक सिद्ध हस्त असं पत्रकारही पाहिजे म्हणून महेंद्र कुलकर्णींकडे ही सगळी जबाबदारी देऊन त्यांनी जाताना खरं हे सगळं सायन दैनिकाचं स्वरूप आणखी वाढलेलं पाहिजे. कोणत्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली त्यापेक्षा समाजामध्ये काय छापणार याला त्यावेळी विशेष महत्त्व द्यायचं. त्यामुळे आदरणीय जगभाऊ असतील त्यांच्यापासून आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील फार जुना स्नेह पत्रकारांच्या बरोबर त्यांचा म्हणजे पत्रकार कॉलनीमध्ये चांदेकर साहेब होते, बापा साहेब होते, प्रकाश बसलेला अनेक लोकांना उल्लेख करता की सहज त्या पत्रकार कॉलनीमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारणं हा त्यांचा छंद होता. त्यामुळे या सगळ्या पत्रकारांच्या बरोबर आता तसं काही वातावरण राहिलं नाही. आता बीट पत्रकार झालेले सगळे, त्यामुळे आता पत्रकारांनी समान आता तसा पहिल्यासारखं राहिलं. आता राज्याच्या आवडत्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, आता जिल्ह्याच्या आवडत्या फक्त तालुक्यात त्याच्या आलेले आहेत. त्यामुळे हे सगळं वातावरण जे आहे ते संवादाचं. या सभेचे प्रास्ताविक शिवाजी शिर्के यांनी केलंय. कुतुब बॉस या नावाने ज्यांना पत्रकारिता आणि जिल्ह्यातील सर्वच मान्यवर ओळखायची ती गेल्याची बातमी आणि सर्वांनाच धक्का बसला. खरं तर ती बातमीवर विश्वास कोणाचाच बसत नव्हता, परंतु त्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी ती बातमी स्वीकारली. बॉस यांच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला. बॉस यांच्याबद्दलच्या भावना, बॉस यांचं नगर शहर आणि जिल्ह्यातील पत्रकारिता सामाजिक क्षेत्रातलं योगदान आणि त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातून काम करत असताना जी काही भरीव कामगिरी केली, अनेक कामं त्यांच्या लिखाणातून मार्गी लागली आणि म्हणून त्यांच्या निधनाच्या नंतर त्यांच्या पश्चात त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त व्हाव्यात. तर सूत्रसंचालन पत्रकार अरुण वाघमोडे यांनी केलंय. शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.